पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या माहितीच्या आधारावर सध्या आपली शिक्षण व्यवस्था आहे। यामुळे मुले वाचतात, लिहितात आणि मार्क्स मिळवतात। या पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी किती शिकला याचं उत्तर मात्र मिळत नसल्याची खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली। लोणी प्रवरानगर येथील प्रवरा शिक्षण संस्थेच्या भारतातील पहिल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षणाची गरज असून समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या आधारावर शिक्षण देणं अपेक्षित असल्याचं पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सांगितलं। विज्ञानाबद्दल आवड ही पहिली स्टेप, विज्ञानाची चांगली समज ही दुसरी स्टेप, आणि एकदा आपल्याला वैज्ञानिक संकल्पना चांगल्या प्रकारे समजल्या की त्यांचा विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी उपयोग करण्याची क्षमता ही तिसरी स्टेप आहे। आपला जो एक मिनिट जरा तर आपली जी शिक्षण पद्धती आहे ती म्हणजे आपण पाठ्यपुस्तकात असलेली माहिती किंवा पाठ्यक्रमात नेमून दिलेली माहिती ती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोचवतो आणि मग ती विद्यार्थ्यांना त्यांनी ती पाठ केली की नाही ते त्यांना उत्तरपत्रिकेमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह आन्सर, ABCD उत्तरं दिली म्हणजे ते माहिती परत ते उत्तरपत्रिकेत उतरवतात आणि मग एखाद्याने संबंध माहिती पूर्णपणे करेक्टली उतरवली की त्याला आपण 100% मार्क देतो। आता याच्यामध्ये तो विद्यार्थी किती शिकला याचं कुठे उत्तर मिळतं आपल्याला। त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे जे काही होतंय ते अनिवार्य आहे, मिनिमम आहे, पण त्याच्या पुढे विद्यार्थी जर ज्याला आपण म्हणतो ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग किंवा ज्याला आपण म्हणतो की म्हणजे समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच्या अनुषंगून शिक्षण साध्य करणं, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, त्याची तोंडओळख, त्याच्यामध्ये भाग घेत वेगळे विषय शिकणं हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि विज्ञानाच्या बाबतीत बोललात तर मला वाटतं हे सायन्स इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर हे विज्ञान समजण्याच्या दृष्टीने आणि वैज्ञानिक संकल्पनांचा पुढे आपापल्या आयुष्यात आपापले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना नक्कीच हे सेंटर सक्षम बनवेल अशी अपेक्षा। प्रवरा शिक्षण संस्थेनं खाजगी शिक्षण संस्थेमध्ये भारतातील पहिले डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सेंटरचं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन केलं। मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी खेळता खेळता विज्ञान शिकण्यासाठी या सेंटरची निर्मिती केली गेली आहे। ग्रामीण भागातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुणालाही या सेंटरमध्ये विज्ञानाचं शिक्षण घेता येणार असल्यानं हा ग्रामीण भागाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। भारत सरकार, राजीव गांधी सायन्स मिशन आणि नेहरू सायन्स सेंटर आणि प्रवरा एज्युकेशन सोसायटी यांचा सहभाग आहे। या सर्व संस्थांचा आर्थिक सहभाग आहे आणि याच्यामार्फत मुलांमध्ये सायन्स किंवा विज्ञानाची गोडी निर्माण करणे, खेळता खेळता विज्ञान शिकणे, विज्ञानाचे विषय वेगवेगळे अंग माहीत करून घेणे हा त्याच्या मागचा हेतू आहे। कारण ग्रामीण भागामध्ये लॅबोरेटरीज नसतात, मुलांना विज्ञान शिकता येत नाही आणि याच्याकरता आणि त्यामुळे गोडी निर्माण होत नाही, म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना गोडी निर्माण करता आपण हे असं केंद्र सुरू करत आहोत। त्यातला आणि भारताच्या बाहेरचा नागरिक पहिलीपासून तर वृद्ध वयापर्यंत कोणी इथे येऊन कोणताही प्रयोग करू शकतो, कधीही करू शकतो आणि त्याच्यापासून शिकू शकतो। पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन शिकण्याची गरज असून पारंपरिक शिक्षण पद्धतीने विद्यार्थी किती शिकला याचं उत्तर मिळत नसल्याची खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली। विद्यार्थ्यांना उपक्रमशील आणि समाजामधील गोष्टींवर आधारित शिक्षण व्यवस्था असावी असंही काकोडकर यांनी म्हटलंय। विजन प्लससाठी शैलेश त्रिभुवन, लोणी।